हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण पारंपरिक पद्धतीने सोलकढी कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धा नारळ घेतलाय, तो मी खवून घेणार आहे. 2 ते 2 पाकळ्या घेतल्या ना याच्या तरी बस आहे. मी अर्धा अर्धा चिरल्या आहेत ना, म्हणून ते तुम्हाला जास्त दिसतात. आणि एक मिरची घेतली आहे, तिखट मिरची. आणि आपल्याला कोकम आगळ लागणार आहे, ते मी दाखवते किती प्रमाणात घेणार आहे ते. असा नारळ खवून घेतलेला आहे. आता मी हा नारळ थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घेणार, कारण मला त्याच नारळाचं दूध करायचंय. आणि ते दूध करताना मी हे पण त्याच्यामध्ये टाकणार, म्हणजे हे सगळं एकत्र मी ग्राइंड करणार. आणि ग्राइंड करता करता त्याचं दूध काढून घेणार. त्याच्यात मी थोडंसं मीठ पण टाकणार चवीप्रमाणे. ओके, आता मी दाखवते तुम्हाला आगळ किती घ्यायचंय ते. ओके, ते मी तुम्हाला नंतरच दाखवते. आधी आपण दूध करून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर रेडीमेड काही जण घेतात दूध, ते रेडीमेड कोकोनट मिल्क तुम्ही घेऊ शकता. असं मी मिक्सर मध्ये हे सगळं घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. एवढं मीठ घेतलेलं आहे. आपल्या चवीनुसार आपण मीठ घेऊ शकतो. मी 1 टीस्पून घेतलेलं आहे मीठ. आता मला त्या नारळाचं दूध करायचंय ना, म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार. ओके, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपण दूध करून घ्यायचं, कारण आपल्याला सोलकढी करायची आहे. आणि सोलकढीला कोकोनट मिल्क हे लागतच लागतं. आता एकदा फिरवून झालेला आहे. आणि हा स्वच्छ कपडा जो आपण फक्त खाण्याचे पदार्थ करण्यासाठी वापरतो ना, तोच घ्यायचा. स्वच्छ असा रुमाल घेतलेला आहे मी. त्याला कुठलाही डिटर्जंटचा वास वगैरे नाही आला पाहिजे, पण स्वच्छ पाहिजे. आणि हे दूध, नारळाचं जे दूध आपण तयार केलंय ते आपण गाळून घेऊया त्याच्यात. असं आपल्याला 3 वेळा तरी करायचंय, 3 ते 4 वेळा. म्हणजे अर्ध्या नारळाचा किती ज्यूस येतो ते समजेल. ही पहिली फेरीच झालेली आपली. आणि त्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची आणि मीठ हे सगळं टाकलेलं आहे. आपल्या गरजेप्रमाणे आपण ते नंतर वाढवू शकतो. सो पहिल्या फेरीमध्ये एवढं नारळाचं दूध आलेलं आहे. आता मी सेकंड टाइम ग्राइंड करते आणि दाखवते. आता मी दुसऱ्या वेळेला परत तीच प्रोसेस करणार आहे, जेणेकरून मला अजून थोडंसं दूध नारळाचं काढता येईल. सो ही दुसरी फेरी आहे. असं मी एकदा अजून करेन. बस 3दा करायचं. छान होतंय बघ, दूध चांगलं घट्ट आलेलं आहे. अजून एकदा मी करते.
आणि मग तुम्हाला दाखवते. इथे मी किती कोकम आगळ यूज करते ते दाखवते. सो साधारण एक मोठा चमचा एवढं कोकम आगळ मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे आमसूल असतील म्हणजेच कोकम असतील तर त्याचा पण ज्यूस तुम्ही काढू शकता. 7-8 कोकमांचा ज्यूस निघतो. सो एवढं मी कोकम आगळ घेतलेलं आहे. ते मी याच्यात जे आपण दूध काढलं ना अर्ध्या नारळाचं त्याच्यामध्ये मी टाकते. हे बघा, याच्यामध्ये कुठलाही नारळाचा असा सबस्टन्स तुम्हाला दिसणार नाही. आपण जो खोवलेला नारळ होता ना, आणि आपल्याला क्लीन मिळेल प्यायला पूर्णपणे. म्हणून ते आपण कशामध्ये गाळलं तर रुमालात गाळलं. जर आपण जाळीमध्ये गाळलं असतं, ती नेट असते ती जाळीमध्ये, तर त्याच्यामध्ये ना कण राहिले असते. सो अशी आपली सोलकढी रेडी आहे पिण्यासाठी. मी तुम्हाला सगळं प्रमाण दाखवलंय, त्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा. आणि याच्यामध्ये मीठ कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे. आणि असं तुम्ही या सोलकडीचा आनंद घेऊ शकता. एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे सोलकढी. खूप छान चवीला एकदम मस्त होते. आणि आता वरून आपण थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर कधीही ग्राइंड नका करू, नाही तर त्याचा पूर्ण कलर चेंज होईल.